नमस्कार मंडळी, आजच्या भागामध्ये आपण ठाण्यातील 5 देवींचे दर्शन घेणार आहोत। पहिलं मंदिर हे श्री महालक्ष्मीचं आहे। श्री महालक्ष्मीची मूर्ती सुंदर आणि शांत असून चतुर्भुज स्वरूपात आहे। हे मंदिर 30 ते 35 वर्ष जुने असून बऱ्याच जणांना या मंदिराबद्दल माहिती नाहीये। दुसरं मंदिर आहे तुळजाभवानीचं। तुळजापूर, प्रति तुळजापूर म्हणून असलेलं हे ठाण्यातील मंदिर। अलंकाराने सजलेली ही मूर्ती पाहून असं वाटतं की आपण तुळजापूरलाच आलो आहोत। हे संपूर्ण मंदिर काळ्या पाषाणातून निर्माण करण्यात आले आहे। मंदिराचा शिखर, कळस, नवग्रह, दगडी स्तंभ, हत्ती या सर्व वस्तू या काळ्या पाषाणातून साकारण्यात आल्या आहेत। ठाण्यातील प्रति तुळजापूर ठाण्या स्टेशन पासून अगदी 10 मिनिटात पोहोचू शकतो। तिसऱ्या देवीचं स्वरूप आहे कालिका मातेचं। 3 हात नाका ठाणे येथे असलेले मंदिर रस्त्याच्या मध्यवर्ती आहे। या मंदिरात तुम्हाला सर्व देवींचे दर्शन एकत्रितपणे घेता येईल। या मंदिरात आत येताना तुम्हाला घंटा दिसतील। या घंटांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे। भक्तगण नवस बोलतात ते पूर्ण झाल्यावर इथे घंटा बांधण्यात येतात। कालिका मातेची खाती खूप दूरवर पसरली असल्याने भक्तजण इथे खूप दूरवरून दर्शनाचा लाभ घेण्यास येतात। इथे हनुमानजीची पंचमुखी मूर्ती सुद्धा आहे। खरं तर इथे सर्व देवी देवतांचे दर्शन होत असल्याने सर्व भाविक जण मोठ्या श्रद्धेने इथे दर्शनास येत असतात। ठाण्यातील प्रसिद्ध अशी आई माताजी मंदिर, हे मंदिर वर्तक नगर येथे असून महात्मा फुले नगरला आहे। आई मातेची प्रसन्न अशी मूर्ती पाहून खूप शांत मनाला समाधान लाभते। गाभाऱ्यातलं हे नक्षीकाम आणि आजूबाजूचा शांत असा परिसर, खूप सुंदर अशी कलाकुसरीचं हे मंदिर आहे। नक्की तुम्ही इथे भेट द्या। ठाण्यातील कापूरबावडी येथे असलेली श्री आशापुरा माता। भारत स्वतंत्र झाल्यानंतर हे मंदिर स्थापन झाले आहे। देवी आईला मनोभावे पूजल्यास देवी भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते। मंडपाच्या खाली दिवे लावण्याची प्रथा आहे। आशापुरा मातेची ही मूर्ती स्वयंभू अशी आहे आणि बघा किती सुंदर आणि प्रसन्न असं देवीचं रूप आहे। देवी आशापुरेला इच्छा पूर्ण करणारी देवी मानतात। देवीची आराधना केल्यास सुख, शांती आणि सफलता प्राप्त होते। इथे आलात तर तुम्ही सप्तशृंगी मातेचं सुद्धा दर्शन घ्या। तर मंडळी, आजच्या भागामध्ये आपण 5 देवींचं छान असं दर्शन घेतलंय। मी सुद्धा तुमच्या परिवारासोबत येऊन या सर्व देवींचा दर्शनाचा नक्की लाभ घ्या। या संदर्भाचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे।